नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज. सन्मान नवदुर्गांचा या आमच्या नवरात्र विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नवरात्र निमित्ताने आम्ही सुद्धा शक्तीचा जागर करतोय. दिवसभर विविध कार्यक्रम आपण पुढारी न्यूजवर बघत असाल. यातली एक खास वेळ आम्ही राखून ठेवलेली आहे राजकारणातल्या नवदुर्गांसाठी. आजची आपली दुर्गा अशी आहे जी थेट राजकारणात जरी नसली तरी त्यांच्या नावातून राजकारण आपल्याला वेगळं करता येणार नाही, कारण राजकारणासोबत दिवस रात्र त्या व्यतीत करत असतात. त्या पेशाने बँकर आहेत, त्या मॉडेल आहेत, आपण त्यांना रॅम्पवर चालताना पाहिलेलं आहे, त्या अतिशय सुंदर गायिका आहेत, आपण त्यांना अनेक इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करताना बघितलेलं आहे. नुकताच त्यांचा अमेरिका दौरासुद्धा झाला. मला वाटतं आत्तापर्यंत बऱ्याच जणांनी, बहुतेक जणांनी ओळखलं असेलच. आमच्या आजच्या दुर्गा आहेत अमृता फडणवीस. खूप स्वागत आहे आपलं. खरं तर काही वर्षांपूर्वी अमृता फडणवीस हे नाव देवेंद्र फडणवीस या नावाशी जोडलेलं होतं, पण आज अमृता फडणवीस या नावाला देवेंद्र फडणवीस या नावाची स्वतःच्या ओळखीसाठी गरज आहे असं मला काही वाटत नाही. अमृता फडणवीस या नावाची स्वतःची एक वेगळी ओळख आहे. खूप खूप स्वागत तुमचं. आणि तुम्ही आत्तापर्यंतचा तुमचा जो प्रवास आम्ही बघतोय गेल्या अनेक वर्षांमधला, हा खरोखर खूप कौतुकास्पद आहे. जसं मी आता सांगितलं, तुम्ही गायिका आहात आणि गाणं हे तुमचं पॅशन आहे. त्यामुळे आपण आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात तुमच्या सुरावटींनी करूया. नवरात्र आहे आणि देवीचं स्तवन जर तुमच्याकडून ऐकायला मिळालं तर. नमस्कार. आणि आज खूप आनंद होतोय. मी तुमच्या आज स्टुडिओमध्ये आलेली आहे आणि तुम्हाला भेटून सुद्धा छान वाटलं. सर्व श्रोत्यांना नमस्कार. नक्कीच देवीचं स्तवन आपण करूया सुरुवातीला. ओम श्री महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्ने च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. क्या बात आहे. तुमच्या गाण्यातली पॅशन आम्ही वारंवार बघतो. म्हणजे आता शिवतांडव स्तोत्र आम्ही बघितलं तुमचं, हे लक्ष्मी स्तवन बघितलेलं आहे. तुम्हाला वैयक्तिक काय आवडतं, गायन की राजकारण? मला ना समाजकारण सगळ्यात जास्त. वैयक्तिक माझा विचार तुम्ही जर तुम्हाला ऐकायचं असेल तर समाजकारण मला जास्त आवडतं आणि त्यात मला समाधान मिळतं. जिथेही मला वाटलं की हा टॉपिक आहे की कॉज आहे, जिथे मी काही थोडा जरी फरक आणू शकते तर तिथे मी मनापासून काम करते. ज्या प्रकारे लोकांपर्यंत ते पोहोचायचं आहे, प्रत्येक त्याचे टाईप्स मी उपयोग करून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते आणि त्यात मला खूप समाधान मिळतं. तुम्ही पेशाने बँकर आहात. देवेंद्रजी ज्यावेळेला आमदार होते त्यावेळेला तुम्ही एका मोठ्या बँकेच्या AVP होतात. आता देवेंद्रजी त्यानंतर CM झाले, DCM झाले, तुम्ही एका बँकेच्या VP आहात. आपल्या स्वतःच्या करिअरला कधी मुरड घालायची अशी वेळ आली? काही प्रमाणात बॅकफूटवर जायची वेळ आली? नक्कीच आली. माझं लग्न झालं तेव्हा मी ऑलरेडी ॲक्सिस बँकमध्ये होती. मी डेप्युटी मॅनेजर होती आणि तिथनं माझा प्रवास चालू राहिला. पण देवेंद्रजींशी लग्न झालं तेव्हा तेवढं ते सफर नाही झालं. पण जेव्हा मी मुंबईला शिफ्ट झाली आणि त्याआधी पण जेव्हा ते स्टेट प्रेसिडेंट होते तेव्हा मला खूप सारे बेटर जॉब ऑफर्स पण आले विथ 3 टाइम्स सॅलरी, 4 टाइम्स सॅलरी. मी ते कधी घेतले नाही, कारण देवेंद्रजी पॉवरफुल पोझिशनमध्ये होते आणि मला वाटत होतं की जस्टिस नाही करू शकणार त्या 12 आवर्स जॉबसाठी. तुम्हाला माहीत असेल प्रायव्हेट सेक्टर बँक, दे रिअली स्क्वीज यू अँड फॉर गुड. बट तेवढा मी वेळ नाही देऊ शकणार असं वाटल्याने मी आधी नाही घेतलं. आणि त्याच्यानंतर जेव्हा देवेंद्र CM झाले तेव्हा तर मला असे पॅकेजेस आले की मी तुम्हाला सांगू नाही शकत. पण तेव्हा इट शुड हॅव लुक्ड लाईक ट्रेडिंग ऑफ पॉवर. त्याच्यामुळे मी स्विच नाही केलं. मी हळूहळू जे नॅचरल सक्सेशन आहे ते माझं बँकेत झालं. VP जर एक प्रायव्हेट बँकच्या माणसाला विचारलं की 20 वर्ष मी हा जॉब करते आणि VP आहे तर ही काही मोठी गोष्ट नाही आहे जसे लोक म्हणतात. पण मी तिथे बॅलन्स आउट करत वेगवेगळ्या बाकी कार्यांसाठी वेळ काढून VP झाले त्याच्याच स्पेसमध्ये. तर मला वाटतं मी
पूर्णपणे बँकिंग केलं असतं तर मी दुसरीकडे असती, पण कारण माझी पोझिशन मला लोकसेवेत सुद्धा खूप काही करायचं एक ऑप्शन माझ्या पोझिशननी दिलं, तर मी तिथे एक थोडा बॅकफूट घेतला आणि त्यात मला काही वाईट नाही वाटत. इट्स प्रायोरिटायझिंग व्हॉट यू वॉन्ट इन लाईफ. डिसिजन कसा केला की करिअरमध्ये बॅकफूटवर कुणी यायचं? कारण देवेंद्र फडणवीसांचं करिअर आम्ही बघतोय घोडदौड करत ते पुढेच चाललेलं आहे. बॅकफूटवरती यायचा डिसिजन जो ज्या वेळेला तुम्ही घेतला तो डिसिजन कुणाचा होता? तुमच्या दोघांचा कलेक्टिव्ह डिसिजन होता? बॅकफूटमध्ये मला राहावं लागलं खूपदा, कारण देवेंद्रजींना वेळच नाही आहे की ते घराकडे लक्ष देतील. त्यांचं एवढं मोठं कुटुंब आहे महाराष्ट्र, तर मला ह्या छोट्या कुटुंबाकडे स्वतःच लक्ष द्यावं लागतं, फायनान्शियली असो किंवा काहीही घरचे मॅटर्स असो. मुख्यमंत्र्यांची पत्नी या इमेजचा एक जो स्टिरिओटाईप होता तो तुम्ही मोडलात. तुमचा एक बोल्ड अंदाज आम्हाला सगळ्यांना बघायला मिळतो. तर हे सगळं मोडताना, हा सगळा चेंज पाहताना कोणकोणत्या अडचणीतून सामोरं जावं लागलं? आपल्या समाजात एक प्रत्येक रोलसाठी एक असा ढाचा बनलेला असतो की ह्या माणसाने असंच राहावं, कारण ही एका नेत्याची बायको आहे तर हिने असंच राहावं, असे ढाचे बनलेले असतात, कारण ते पिढ्यानपुढे तसे स्वीकारले जातात. मला वाटतं की आज देवेंद्रजी नेते आहेत, लोकांचं प्रतिनिधित्व करतायत, म्हणजेच त्यांची बायको पण लोकांसारखी पाहिजे. आणि आज कोणची स्त्री अशी नाही आहे जी घरी बसते किंवा जी फक्त आपल्या पतीला मदत करते. तिचं आपलं एक अस्तित्व आहे आजच्या स्त्रीचं, आणि तशीच मी आहे. तर फक्त ह्या रोलच्या ढाच्यात बसण्यासाठी मी ते बदलणं, ते मला कधीच जमलं नाही किंवा जमणार नाही. तर मी आजची मॉडर्न स्त्री आहे, माझे वेगळे स्ट्रगल्स आहेत आणि मी ते सामोरी जाते आणि पूर्णपणे त्याच्या सामोरी जाऊन स्ट्रगल करते. तुमचा असाच बोल्ड अंदाज आम्ही बघतो. आम्ही तुम्हाला साड्यांमध्ये बघतो, आम्ही तुम्हाला बॉडीकॉन ड्रेसेसमध्ये बघतो, मोठ्या सुंदर गाऊन्समध्ये बघतो, वेस्टर्न आउटफिट्समध्ये बघतो, आणि ज्या पद्धतीने तुम्ही लोकांमध्ये येऊन मतं मांडता, इट्स व्हेरी बोल्ड. तर यावरून तुम्हीच नाही, तुमच्यासारखा बोल्ड अंदाज असलेल्या सर्वच स्त्रिया आपल्या समाजामध्ये ट्रोल होत आहेत. म्हणजे आपल्याकडची जी सो कॉल्ड कल्चरल ब्रिगेड आहे ती त्यांना कायम गन पॉईंटवरती ठेवत असते. आणि तुमच्या केसमध्ये फक्त तुम्हीच ट्रोल होता असं नाही, तर तुमच्या नावावरून देवेंद्र फडणवीसांना सुद्धा ट्रोल केलं जातं. तर यावरनं कधी मतभेद होतात का तुमच्यामध्ये, किंवा तुम्ही कशा चर्चा करता हे प्रॉब्लेम ओव्हरकम करायचे असतील तर? मला वाटतं जेव्हा स्त्रिया काही नवीन किंवा पुरुषसुद्धा काही नवीन घडवायला जातात तेव्हा असंच होतं. ते आपण मागे पाहिलं तर सावित्रीबाई फुले पण त्या जमान्याच्या हिशोबाने ट्रोल झाल्या, आणि आजची स्त्री पण आजचा जर मोल्ड ब्रेक करते ती ट्रोल होतीये. दॅट इज बट नॅचरल. वेन यू वॉन्ट टू क्रिएट अ रेव्होल्युशन देर इज ट्रोलिंग. बट मला वाटतं देवेंद्रजी हे समजून आहेत, ते आजचे पुरुष आहेत. त्यांना कळतं की स्त्री सशक्तीकरण जे आहे ते बोलून नाही, ते दाखवून असतं की घरी आपल्या घरची स्त्री तिला डिसिजन्स घेण्याचा हक्क आहे का? व्हॉट इज एम्पॉवरमेंट? सशक्तीकरण आहेच काय? द राईट टू टेक युअर ओन डिसिजन्स. तर ते देवेंद्रजी ही रिस्पेक्ट्स दॅट. आय एम हॅपी अबाउट इट. आणि त्यामुळे मला वाटतं माझ्या जीवनामुळे कोणालाही थोडा जरी त्यातनं काही मोटिवेशन मिळालं तर मला त्याचा आनंद होईल. आणि आम्ही ह्या बाबतीत बोलतो देवेंद्रजी आणि मी. कधी कधी ते मला कॉशियस राहायला पण सांगतात, पण शेवटी जे मला करायचं तसं मी करते. आणि त्यात ते मला ना सपोर्ट करतात आणि ना ते मला म्हणतात असं नको करू. ते माझ्याबरोबर आहेत साथी म्हणून, आणि त्यांना कधी मला त्यांची गरज पडली ॲडवाईसची किंवा कधी, तर ते माझ्यासाठी तेव्हा असतात. ज्या वेळेला आपल्या राज्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा गट शिवसेनेपासून फुटला, तो भाजपसोबत आला आणि राज्यामध्ये पुन्हा एकदा शिवसेना भाजप असं सरकार आलं. सगळ्यांची अशी अपेक्षा होती की यामधले मुत्सद्दी म्हणून देवेंद्र फडणवीसांकडे बघितलं जात होतं, ते मुख्यमंत्री होतील. पण त्यांनी समोर येऊन सांगितलं की मी काही मुख्यमंत्री होणार नाहीये, मी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री होत आहेत त्यासाठी मी पाठिंबा देतोय. तर हा बाकी सगळ्यांसाठी धक्का होता, तो तुमच्यासाठी धक्का होता त्यावेळेला? माहिती होतं आधी असं काही होईल? मला हे ठाऊक होतं की देवेंद्रजी कोणतंही पद स्वीकारणार नाही आहे. आणि इनफॅक्ट त्यावेळेस मी परदेशात होती, तेव्हा मला ही न्यूज देवेंद्रजींनी सांगितली की घाईने येऊ नको, मी तसंही काही नाही घेणार आहे पद आणि कमिटीमध्ये राहणार आहे. तर मला तर वाटलं सुद्धा नव्हतं की मी पोहोचायच्या आधी ते डेप्युटी सीएम म्हणून स्वेअरिंग इन पण होऊन हा जाईल. दुसरा धक्का होता, कारण त्यांनी सांगितलं होतं मी पद स्वीकारणार नाहीये आणि 2 तासामध्ये डेप्युटी सीएम झाले. हे मला माहित होतं की ते होणार नाहीयेत, डेप्युटी सीएम होणार नाहीयेत की, आणि फक्त कमिटीमध्ये हेड करणार आहेत, एक वेगळी कमिटी ठेवणार होते. तर
तसं मला माहीत होतं आणि त्याच्यामुळे की ते त्यांना लास्ट मोमेंट डेप्युटी सीएम व्हावं लागलं, हा माझ्यासाठी धक्का होता, पण सुखद धक्का होता. कारण मला कुठेतरी मनात स्वतःला पण वाटत होतं की आत राहूनच बदल घडवता येतो. किती आपण पॅरलल काही बोला, त्यात एवढा काही फरक नाही पडत. तर मला चांगलंच वाटलं की त्यांनी डेप्युटी सीएमची पोझिशन घेतली. शेवटी आपली पोझिशन लोकांच्या भल्यासाठी आहे. ती डेप्युटी सीएम असो, सीएम असो किंवा मिनिस्टर असो, MLA असो, काही असो, तुमच्या हातात जो पॉवर आहे तो नीटपणे जर उपयोग केला तर लोकांच्या कामास येतं. नाही, पण जो माणूस सीएम होणार अशा नजरेने लोक सगळेच जण त्यांच्याकडे बघत होते, त्या माणसाने सांगितलं की मी पदच घेणार नाहीये आणि 2 तासामध्ये काहीतरी सूत्र हलतात आणि त्यांना डेप्युटी सीएम बनावं लागतं. एक स्टेप खाली त्या पोस्टच्या एक स्टेप खाली त्यांना यावं लागतं. ह्याचा अजिबात धक्का नाही बसला? वाईट नाही वाटलं? नाही नाही, मला वाईट नाही, मला ठीक वाटलं की मे बी ते रेग्युलर वर्किंग कन्व्हिनियन्ससाठी ते चांगलं आहे असं मोदीजींनी कन्वे केलं. तेव्हा मला पण वाटलं की त्यात तथ्य आहे. आणि मोदीजींसारखे नेते जेव्हा सांगतात की हे जास्त चांगलं राहील पार्टीसाठी आणि लोकांसाठी, तर ते चांगलंच राहील, त्याच्यात दुमत नाही. त्यावेळी देवेंद्रजींशी बोलणं झालेलं होतं, त्यांची मनस्थिती काय होती त्यावेळेला? द्विधा होती? त्यांना मनापासून नव्हतं घ्यायचं खरं म्हणून तर. ते हॅपी होते, खुश होते की कमिटीमध्ये राहतील, सजेशन्स देतील आणि बदल घडवण्यात मदत करतील. पण त्यांना व्हायचं नव्हतं तरी ते झाले आणि आता त्यांना पण वाटतं की ते डिसिजन ठीक होतं. म्हणजे त्यांना मनापासून डेप्युटी सीएम व्हायचं नव्हतं, पण पक्षाचा आदेश त्यांनी मानला. पक्षाचा आदेश त्यांनी मांडला, त्यांना व्हायचं नव्हतं. नक्कीच. आता भाजपचं राजकारण तुम्ही जवळून बघताय, त्यामुळे मी तुम्हाला भाजपमधल्या महिला नेत्यांबद्दल प्रश्न विचारते. अगदी 4-5 दिवसांपूर्वी सुप्रिया सुळेंनी त्यांच्या एका भाषणामध्ये असं म्हटलं होतं की भाजपमध्ये महिला नेतृत्वावरती अन्याय होतोय. त्यावेळेला त्यांनी पंकजा मुंडेंचं नाव घेतलेलं, पूनम महाजनांचं घेतलेलं, सुमित्रा महाजनांचं घेतलेलं. तर भाजपमध्ये महिला नेतृत्वाची कदर नाहीये असा त्यांचा आरोप होता. मला वाटतं राजकारण जे असतं त्यात हे पाहतात की आपल्या एरियामध्ये कोण फेमस आहे जास्त आणि कोण जिंकून येऊ शकतं, त्यानंतर तो किती लोकांसाठी काम करू शकतो. आज तुम्ही सांगा की अजित पवारजींचा मुलगा पार्थ पवार तो जिंकू नाही शकला, त्यानंतर स्वतः त्यांचे रिलेटिव्ह शरद पवार यांनी काही पोझिशन दिली त्याला, काही पोझिशन दिली की अरे आमचे रिलेटिव्ह आहेत की पोझिशन देऊ, हारला चलो. तसंच पंकजांजीच्या बाबतीत झालं, त्या खूप चांगल्या नेत्या आहेत पण त्यांच्या एरियामध्ये काही कारणांनी त्या हारल्या, तरीही पार्टीने त्यांना चांगली पोझिशन दिली. जे हे बोलतायत त्यांच्या स्वतःचे रिलेटिव्ह हारल्यावर त्यांनी काय दिलं हे विचारा त्यांना. तर मला वाटतं इट इज अबाउट परफॉर्मन्स, तुम्ही काय परफॉर्मन्स करता. आणि कधी कधी पंकजाजींसारखा चांगला परफॉर्मन्स करून पण आउटपुट एखाद वेळेस नाही येत, तर त्या हिशोबाने पार्टी ते कन्सिडर करून तरी त्यांना कन्सिडर करते, ही चांगली गोष्ट आहे. उलट आपण आता राजकारणापलीकडे जाऊन मी तुम्हाला सुप्रिया सुळेंबद्दल एक प्रश्न विचारणार आहे. सुप्रिया सुळे ह्या राजकारणामधल्या मातब्बर राजकारणी आहेत, अनेक वर्ष खासदार आहेत, आपल्याला माहिती आहे. त्या आत्ता अशा सिच्युएशनमध्ये आहेत, त्यांचा पक्ष फुटलेला आहे, त्यांचे वडील म्हातारे आहेत, पक्ष उरला जो त्यांच्यासोबत आहे तो सावरण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. एक स्त्री म्हणून त्यांच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, घर, संसार, मुलं, या वेगळ्या. तर राजकारणापलीकडे जाऊन अमृता फडणवीस सुप्रिया सुळे यांच्याकडे एक स्त्री म्हणून कसं बघतात आत्ताच्या त्यांच्या सुप्रिया अडचणीमध्ये? सुळे एक कर्तबगार नेत्या आहेत नक्कीच, आणि खूप चांगल्या अशा राजकारणी आहेत. आणि मला वाटतं त्या स्ट्रगल करतात जिथे आता त्यांना दिसतंय त्यांचे, जसं तुम्ही म्हटलं की आता तो पक्ष फुटलेला आहे, पण मला नक्की माहिती आहे त्या स्ट्रगल करून जितके लोक एकत्रित करायचे असतील ते करतील आणि स्वतःचं जे 100% आहे त्या देतील. कारण ती पण एक शक्ती आहे, स्त्री शक्ती आहे सुप्रिया सुळे. फक्त मला इतकं वाटतं की फॅमिली मॅटर्सचं तर मला माहीत नाही, पण अजितदादांना त्यांची राईटफुल पोझिशन मिळाली असती एक्सपेक्टेड, तर असं झालं सुद्धा नसतं. फायनली इट इज अ फॅमिली डिस्प्यूट पोझिशनला घेऊन. तर तुम्हाला असं वाटतंय की आता ज्या ठिकाणी सुप्रिया सुळे आहेत तेवढं महत्त्व अजित पवारांना द्यायला हवं होतं, तिथे आता अजित पवार असायला हवे होते? मला वाटतं की अजित पवारजी त्यांच्या पार्टीचे लीडर असायला पाहिजे होते. परत आता मी तो स्त्री कार्ड पुरुष कार्ड मला खेळायचं नाही, कारण हे टॉप पोझिशनच्या बाबतीत आहे आणि त्यासाठी मला वाटतं अजित पवारजी खूप जास्त त्यांच्या त्या हिशोबाने लिडरशिप सुप्रिया सुळेंपेक्षा जास्त क्वालिफाईड आहेत असं वाटतं. माझा पर्सनल व्ह्यू आहे की त्यांच्यात संघटन बनवून ठेवणं, दिवस रात्र त्याच्यात झोकून जाणं, हे ते जास्त दिसून यायचं. आता आत काय होतं मला माहीत नाही, पण ते सगळ्यात जास्त त्यांच्यात दिसून यायचं. तर ते राईटफुल हेअर होते असं मला वाटतं.
बाकी इंटरनल त्यांचं काय मला मी सांगू नाही शकत. महाराष्ट्रामध्ये एवढ्या महिला नेत्या आपण इतकी वर्ष बघितलेल्या आहेत, पण महाराष्ट्राला आजवर एकही महिला मुख्यमंत्री मिळाली नाही. वाईट वाटतं कधीतरी याचं? नक्कीच वाईट वाटतं की आपल्या महाराष्ट्राला अजून महिला मुख्यमंत्री मिळाली नाही. सगळ्यात सेफ आणि सगळ्यात फॉरवर्ड असं आपलं महाराष्ट्र म्हटलं जातं स्त्रियांच्या बाबतीत, पण वर्किंग विमेन आर वर्शिप्ड हिअर. तर महिला मुख्यमंत्री नाही आहे याचं दुःख आहे. पण त्यात अगेन मी when a woman arrives and people recognize her as a doer, not a man or a woman, then it is not जेंडर स्पेसिफिक. तर तुम्हाला कोणची स्त्री जर तिच्याकडे पाहायचा नजरिया काय तिने केलंय आणि काय करू शकते. उद्या समजा असं झालं की देवेंद्रजींना केंद्रातून बोलवणं आलं की केंद्रामध्ये एखादी मोठी चांगली पोझिशन त्यांच्यासाठी आहे की तुम्ही आता देशाच्या राजकारणात या आणि महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद किंवा उपमुख्यमंत्री पद मोकळं झालं आणि एखाद्या महिला नेत्याला तिथं बसवायचंय, तर ऑफ हँड कुठचं नाव तुमच्या मुखी येईल? अजून नाही आहेत माझ्या डोळ्यासमोर, कारण मी प्रोवन कम्प्लिटली प्रोवन महिला अशी ते तिची जर्नी अजून पाहिलं नाही आहे. पण सडनली कोणी स्ट्रगल करून पुढे नक्कीच येऊ शकतं आणि मला याचा पूर्ण विश्वास आहे की अशी कोणची महिला पुढे येईल लवकरच. महिला नेतृत्वाबद्दल आपण बोललो. अगदी काही दिवसांपूर्वी कोर्टाने एक निरीक्षण नोंदवलेलं होतं, नागपूर कोर्टाने, महिलांच्या कपड्यांबद्दलचं. म्हणजे महिलांनी तोकडे कपडे घालणं हा अश्लीलपणा नाही हे कोर्टाला सांगावं लागलं होतं. आणि त्याच्यावरती ज्या राजकीय प्रतिक्रिया आल्या त्यामध्ये भाजपकडे बोट दाखवलं होतं की भाजपने आपल्या नेत्यांना हे सांगितलं पाहिजे, आपल्या महिला नेत्यांना ते काहीही बडबडत असतात बाहेर, अशा प्रकारच्या राजकीय प्रतिक्रिया आलेल्या होत्या. तुम्ही त्याकडे कसं बघता? मला वाटतं की कोर्टाचं जे वर्डिक्ट होतं ते राईट होतं, पण कुठे आणि कशासाठी घालताय हे पण जरुरी आहे. आज तुम्ही रस्त्यांवर फिरताय बिकिनी घालून, नॉट डन. देर इज अ डेकोरम ऑफ एव्हरी सिच्युएशन. तुम्ही बिकिनी घालून फोटोशूट करताय बिकिनी मॅगझिन्सचे किंवा तुम्ही ॲक्ट्रेस आहात, तुम्हाला ते जरुरी आहे एखाद सीनसाठी, इट इज डन. तर तुम्ही केव्हा असं करताय आणि तुमचा बॉडी ग्रेस कसा ॲक्सेप्ट करताय त्याला, ते खूप जरुरी आहे. आणि मला वाटतं फायनली क्लोथ्स इज अबाउट वॉट, इट्स अबाउट सिच्युएशन्स, इट्स अबाउट युअर पर्सनॅलिटी. तर मला वाटतं प्रत्येक महिलेला हेच आवडेल की एक ग्रेसफुल पर्सनॅलिटी तिची पुढे यावी लोकांच्या. आता मुली पब्समध्ये जातात, छोटे कपडे घालून जातात, आपला एन्जॉय करून परत येतात. देर इज नथिंग बॅड इन दॅट, बट सिच्युएशन यू शुड ऑलवेज कीप इन माइंड वॉट सिच्युएशन इट इज. तुम्ही एवढे आउटस्पोकन आहात, म्हणजे जे मनात येईल ते तुम्ही बोलता आणि तसं जगता. तुम्ही कधीही त्यापासून पळत नाही, रियालिटीपासून तुम्ही कधी पळत नाही. भविष्यात अशा प्रकारची व्यक्ती आम्हाला राजकारणात बघायला मिळेल का? अशा प्रकारच्या व्यक्ती असतील तर नक्की यायला पाहिजे त्यांनी. तुम्ही याल का? माझा अर्ध राजकारणातच आहे. मला मी उर्वरित अर्ध कधी करतच राहते दरवेळेस. तर आणि मला समाजकारणात इतकी रुची आहे की बदलाव, मेंटल चेंज लोकांमध्ये आणायचं किंवा जिथे गरज आहे तिथे इन्फ्रा चेंजेस, प्रायव्हेट पार्टिसिपेशननी हे सगळं करण्यात मला इंटरेस्ट आहे आणि मी ते करत राहते. तर दॅट इज माय एरिया ऑफ इंटरेस्ट. आणि आज देवेंद्रजी मला यात मदत करतायत, म्हणजे देवेंद्रजींची गव्हर्नमेंट आहे म्हणून कधी कधी मदत होते. पुढे कोणची गव्हर्नमेंट असली तर माझी जी कामं आहेत ती महाराष्ट्राच्या सेवेसाठी आहे किंवा देशाच्या सेवेसाठी आहे. मला वाटत नाही कोणी मला ह्या कामांपासून कधी थांबवू शकेल. निवडणूक लढवायला जर समजा पक्ष तुम्हाला अप्रोच झाला तर लढवायला आवडेल? नाही, कारण तुम्हाला जसं म्हटलं, ज्याला तुम्ही सॅक्रिफाईस म्हटलं, मी जॉबमध्ये खूप पुढे म्हणून नाही गेली कारण माझ्या अजून 10 गोष्टी आहेत. आज मला 10ही गोष्टी धरायच्या आहेत. जेव्हा मला असं वाटलं की मी फक्त लोकसेवेत देवेंद्रजींसारखं स्वतःला झोकू शकते, तेव्हा मी तो विचार करेल. आज मला खूप गोष्टी करायच्या आहेत जीवनात, त्या मला पूर्णत्वाला न्यायच्या आहेत माझ्या सॅटिस्फॅक्शन लेवलपर्यंत. तोपर्यंत मी त्याचा विचार नाही करणार. विधान परिषद किंवा राज्यसभा अशावरती आपल्यासारखे विचार करणारी जी लोकं आहेत, वैचारिक पातळीवरच्या लोकांसाठी, कलाकार आहेत, खेळाडू आहेत, यांच्यासाठी विशेष जागा असतात. ती जर संधी तुम्हाला मिळाली, तिथून नेतृत्व करायची, निवडणूक लढायची नाहीये पण तिथून नेतृत्व करायची संधी मिळाली, नाही आवडेल? तिथनं तर मी नक्कीच नाही करणार. जीवनात जेव्हा मला वाटलं की पूर्ण लोकांना माझं जीवन समर्पित करायचं तर मी लोकांमध्ये येऊन लढीन, मी डायरेक्ट लढीन. क्या बात आहे. आपला कार्यक्रमाचा अगदी शेवटचा प्रश्न, आमच्या प्रेक्षकांना आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या मुलींना आणि स्त्रियांना तुम्ही या नवरात्रीचा काय संदेश द्याल? मी स्त्रियांना हाच संदेश देते की तुमच्यात वेगवेगळे रंग आहेत, तुम्ही संपूर्ण आहात स्वतःतच, ते ओळखा.
एक जिद्द बाळगा की जीवनात मला एक ध्येय अचीव करायचं आहे आणि त्या प्रकारे आपली वाटचाल चालू ठेवा. पूरी कायनात आपका साथ देगी और आप अचीव करेंगे. क्या बात आहे. मला वाटतं तुमचे हे शब्द महाराष्ट्रातल्या मुली महिला अगदी कान देऊन ऐकत असतील आणि तुम्ही ज्या पद्धतीने आपल्या आयुष्यात मला काय करायचं आहे हे जसं तुमचं फिक्स आहे आणि त्या वाटेवरनं तुम्ही ढळत नाही आणि कोणीही कितीही काही ट्रोल केलं तरीसुद्धा तुमचा जो संयम आहे तुमचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते ढळत नाही. ते खरोखर कौतुकास्पद आहे आणि मला वाटतं बरेच जण तो रस्तासुद्धा अंगीकारत असतील. खूप खूप धन्यवाद. तुम्ही पुढारी न्यूजला आम्हाला वेळ दिलात आणि आपली मतं मांडलीत, आपले विचार मांडलेत त्याबद्दल. थँक्यू. छान वाटलं आणि सर्वांना परत नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर सन्मान नवदुर्गांचा या विशेष कार्यक्रमाच्या या भागात आपण इथेच थांबणार आहोत. उद्या पुन्हा एकदा भेटणार आहोत नव्या दुर्गेला. पाहत रहा पुढारी न्यूज.